नमस्कार मंडळी, आज आहे नवरात्रीचा 8वा दिवस आणि आजचा रंग आहे मोरपंखी. म्हणून मी तिनं मोरपंखी रंगाची साडी वेअर केलेली आहे. आणि मोरपंखी रंग हा ना कल्पनाशक्ती व स्वामित्वाचे प्रतीक म्हणून मानला जातं. आणि हा रंग ना खूप छान असा ना खुलून दिसत असतो मोरपंखी. आणि नंतर मी तिनं घटाची पूजा वगैरे केली आणि नंतर शौर्याच्या टिफिनची इथे तयारी चाललेली आहे. आणि तिनं मी छानपैकी अशी चपात्या वगैरे बनवून घेतल्या. आणि नंतर ना मला आमचा उपवास आहे ना चौघांचा, माझा, आजीचा, आईचा आणि आहोंचा. म्हणून इथे नंतर मला बटाट्याची आमटी वगैरे बनवायची होती. पहिलं म्हटलं बाबांना आणि शौर्यला पहिल्यांदा स्वयंपाक बनवून ठेवूया, म्हणून मी इथे ना त्यांच्यासाठी चपात्या वगैरे छान अशा ना चपात्या वगैरे बनवून घेतल्या. आणि बटाट्याची आमटी ना खूप म्हणजे खूप साधी आणि सरळ अशी त्याची रेसिपी आहे. आणि इथे बघा नंतर मी शौर्यासाठी आणि बाबांसाठी ना पिवळ्या बटाट्याची भाजी बनवलेली आहे. आणि नंतर ना इथे बटाट्याची आमटीसाठी नाही मी इथे टोमॅटो आणि मिरचीचे काप करून घेतले आणि बटाटा उकडून घेतलेला आहे. आणि छानपैकी इथे मी मिक्सरला वाटून घेतलं आणि त्यांना छान अशी उपवासाची बटाट्याची आमटी तयारी केलेली आहे. आणि नंतर ना झाडून आणि किचन ओटा वगैरे क्लीन करून घेतला आणि भांडेही घासायला घेतले. आणि येताना 9:15 वाजलेला आहे आणि शौर्य जातो 9:30 वाजता. आणि मी थोडासा उशिराच मी ब्लॉग सोडलेला आहे आणि ते शौर्यला रेडी वगैरे केलं. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.